भिवंडीवाडा मनोर महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आज वाडा तालुक्यातील वर्ले येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले। दिनांक 17 एप्रिल रोजी झालेल्या अपघातात रमेश पवार या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। संबंधित कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप करत दोषींवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली। आंदोलनादरम्यान काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। प्रशासनाने लवकरात लवकर ठोस कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। पीडब्ल्यूडीचे अधिकारी 1000 कोटीचा हे झाल्यानंतर 6 कोटीचा दुसरं टेंडर काढतात, त्याच तारखेला 19 लाखाचं दुसरं टेंडर काढतात, 17 लाखाचं दुसरं टेंडर काढतात। अशा पद्धतीने करत असताना आमच्या मीटिंग मध्ये निर्लज्जपणे सांगतात का याच्यावर आम्हाला प्रयोजन नाही। एक साधी आम्ही मोरी करतोय तर मोरीला दुरुस्ती करायला गेलं। नोव्हेंबर मध्ये बैठक झाली आणि नोव्हेंबर मध्ये यांच्या एक्झिक्युटिव्हने आम्हाला सांगितलं का 1 तारखेपर्यंत या 2026च्या 1 जानेवारी पर्यंत आम्ही एक साईड ती रस्ते पुरे करून देतो। आजही पूर्वी 2 वर्ष याच्यावर एकही खड्डा भरलेला नाही। आणि हे करत असताना आम्ही रस्त्यावर जर आमच्या प्रशासनामध्ये कोण ऐकत नसेल तर आज आम्ही रस्त्यावर आलोय। भविष्यात येत्या पावसामध्ये याच्यापेक्षा वाईट परिस्थिती होणार आहे आणि ही जर हे करायची असेल तर आता पण 1 महिना चालू आहे। या महिन्यामध्ये आम्हाला हा रस्ता पूर्ण आहे तशा त्या पद्धतीने डांबरीकरण, यांनी 6 महिन्यात काय नाही केलं तर 15 दिवसात ते काय करणार आहेत। म्हणून आमचं मागणी आहे का आता तुम्ही आम्हाला हे केलं, तुमची 2 वेळेला रिक्वेस्ट आम्ही मान्य केली आणि सांगितलं, तुमच्याच विनंतीला मान दिल्या, कारण तुमचा रोल नाही आमचा रोल नाही। परंतु ज्या वेळेला जी लोक जातात, आता रात्री 12 वाजता आम्ही स्वतः उभा राहून 12 वाजता ट्रॅफिक क्लिअर केली सिरीज पाड्यावर। सिरीज पाड्याच्या पुढे एक रस्त्यात झाड आहे, हे डेप्युटी इंजिनियर आहेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना एवढं तर कळत नाही, जिथे 2 गाड्या पास होत नाही त्याची कुठली साईड खोदायला पाहिजे हे ज्यांना कळत नाही। अशा पद्धतीने डेप्युटी इंजिनियर जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर काम करत असतील ते कुठेतरी सांगायला पाहिजे। रात्री लोक कोणाला फोन करणार का? रात्री बायका पोरं घेऊन रस्त्यावर जातात, अशा पद्धतीने हे लोक काम करते, हे कोणालाही ऐकायला तयार नाही। म्हणून तुम्हाला पोलीस प्रशासनाला विनंती आहे का पहिल्यांदा पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, का 6-6, 7-7 कोटी अशा पद्धतीने काढून खातात हे लोक। याची तुम्हाला पेपर नोटीस देतो, ज्या टायमाला पेपर नोटीस निघालेल ती 1000 कोटीची आणि त्याच टायमाला ती 6 कोटीची नोटीस निघते, त्याच टायमाला 17 लाखाची 19 लाखाची निघते। अशा पद्धतीने आमचे पैसे खाले जातात आणि आमचे जीव जातात। उद्या आमच्यावर केस होतील, अशा पद्धतीने आणखी 2-4 केस झाल्या तरी काही फरक नाही पडणार, पण याच्या पुढे दुसरा रमेश पवार तयार व्हायला नको म्हणून आज हे केलंय। आज आपण सगळे इथे आलात आणि सगळ्यांच्या मते आज आपल्याला पीडब्ल्यूडीचे अधिकारी साहेब इथे आलेत का? पीडब्ल्यूडीचे अधिकारी आहेत, त्याच्यानंतर कंपनीचे अधिकारी आहेत, तर त्यांच्याशी चर्चा करायची आहे। तर रमेश पवारला न्याय मिळावा, त्याच्या घरची चूल आता पेटत नाही, तर तातडीने आजच्या आज त्यांना काहीतरी द्यायला पाहिजे आणि ते जर करत असतील तर आम्ही तुमच्या बरोबर चर्चेला यायला तयार आहेत, कारण बाकीची जी गोष्ट आहे ती चर्चेत होत राहतील, पण त्यांच्या घरची चूल कळता पुरुष गेल्यानंतर त्यांच्या घरची चूल उद्या कशी पेटेल? आज त्याचे नातेवाईक त्याला मदत करतात, त्यांचे हे किती दिवस लोक मदत करणार आहेत? त्याला नाही शेती नाही, वाडी नाही, धंदा नाही, पाणी नाही, काय नाही। मग असा जो हातावर कमावणार आणि पानावर खाणाऱ्या माणसाचा जीव जात असेल तर त्याच्यासाठी आमच्यासारखी सर्वसामान्य जनता ही सातत्याने रस्त्यावर येत राहील। तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही त्यांच्याशी चर्चेला यायला तयार आहेत, परंतु ही गोष्टी तुम्हीही सांगितली पाहिजे का आजच्या आज त्याची चूल पेटवण्याची जबाबदारी कंपनीने घेतली पाहिजे।